हॅलो फ्रेंड्स, मी संभाजी पाटील, आर सी पटेल ज्युनियर कॉलेज टेकवाडी. आज रायटिंग स्किलचा एक टॉपिक सादर करतो आहे 12th सिलेबसच्या रायटिंग स्किलसाठी. टॉपिकचं नाव आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. आता स्टेटमेंट ऑफ पर्पज काय आहे हे आपल्याला जाणून घेण्यापूर्वी आईस ब्रेकिंग ॲक्टिव्हिटीज बघू. बघा, पहिली जी आहे आईस ब्रेकिंगची ॲक्टिव्हिटी ती आहे मॅच द प्रोफेशन्स विथ देअर डिझायर्ड क्वालिटीज. म्हणजे प्रोफेशन्सला कोणकोणत्या क्वालिटीज पाहिजे, कोणकोणत्या व्यवसायासाठी कोणती क्वालिटी पाहिजे. आता बिझनेसमन म्हटलं की त्याच्यासाठी कुठली क्वालिटी पाहिजे, तर बिझनेसमन हा कन्व्हिन्सिंग, सेलिंग आणि रिस्क टेकिंगची क्वालिटी पाहिजे. आर्टिस्ट म्हटलं की त्याच्यामध्ये कुठली क्वालिटी पाहिजे, तर तो इमॅजिनेटिव्ह पाहिजे, क्रिएटिव्ह पाहिजे आणि थिंकिंग आउट ऑफ बॉक्स पाहिजे. ॲडव्होकेट म्हटलं की त्याला लॉजिकल रिझनिंग समजलं पाहिजे, त्याची ओरेटरी स्किल चांगली पाहिजे, म्हणजे चांगलं वक्तृत्व पाहिजे आणि क्रिटिकल थिंकिंग पाहिजे त्याचं. आता पोलिसमन म्हटलं की काय पाहिजे, तर तो अलर्ट असला पाहिजे, त्याला लव फॉर फिजिकल ॲक्टिव्हिटी पाहिजे, इन्व्हेस्टिगेटिंगच्या क्वालिटीज त्याच्यामध्ये पाहिजे. आणि सायंटिस्ट म्हटलं की त्याचं भरपूर रीडिंग, एक्सपेरिमेंटिंग अँड रिसर्चिंगच्या क्वालिटीज जर त्याच्यामध्ये असतील तर तो निश्चितच त्या प्रोफेशनमध्ये यशस्वी होऊ शकेल. म्हणजेच काय, कुठलाही व्यवसाय निवडला तर त्या व्यवसायासाठीच्या बेस्ट क्वालिटीज तुमच्यामध्ये असल्या पाहिजेत आणि प्रत्येक व्यवसायाच्या ह्या डिफरंट क्वालिटीज असतात. तर अशा प्रकारे आपण आपला प्रोफेशन आणि त्याच्या क्वालिटीज ह्या तुम्ही कनेक्ट करू. आता बघा, सेकंड ॲक्टिव्हिटी आहे तुमचा करिअर गोल सांगा. तो करिअर गोल सांगा. नंतर आहे तुमच्या क्वालिटीज फॉर युअर करिअर गोल. तुमच्या करिअर गोलसाठी कोणत्या क्वालिटीज पाहिजे. पहिली हार्डवर्किंग, नंतर तुमची सिन्सिअरिटी आणि नंतर तुम्हाला आवश्यक असलेली क्वालिटी आहे एनर्जेटिक असले पाहिजेत, त्यानंतर इंथुजियास्टिक असले पाहिजेत, तुम्ही हार्डवर्किंग, सेल्फ कॉन्फिडन्स असले पाहिजेत. तर अशा प्रकारच्या या क्वालिटीज तुम्ही ह्या ठिकाणी द्यायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये असलेले कुठले कुठले गुण आहेत ते तुम्ही या ठिकाणी निवडायचे आहेत. आता बघूया पुढची ॲक्टिव्हिटी. लिस्ट द ऑब्स्टॅकल्स विच माइट हॅम्पर इन अचिव्हिंग युअर गोल इन लाईफ. आता तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येतात तुमच्या लाईफमध्ये तुमचा गोल अचीव करण्यासाठी. मग फॉर एक्झाम्पल लॅक ऑफ प्रॉपर गायडन्स असेल किंवा तुमचे स्वतःचे इंडिव्हिज्युअल काही प्रॉब्लेम्स असतील की ज्यावेळेस यू कॅनॉट कम्प्लीट युअर गोल ऑर यू कॅनॉट फॉलो युअर गोल. त्या तुमच्या प्रॉब्लेम्स ह्या ठिकाणी लिस्ट करायचे आहेत. मग डिफरंट स्टुडंट्स हॅव डिफरंट पॉईंट्स इन अचिव्हिंग देअर गोल्स. त्यांचे गोल्स अचीव करण्यासाठी वेगवेगळे त्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते लिहायचे आहेत. व्हॉट इज अ स्टेटमेंट ऑफ पर्पज. अ स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे SOP is an application made to a university or degree to seek admission to a particular course. म्हणजेच तुमच्या एखाद्या डिग्रीला ॲडमिशन घेण्यासाठी तुमचा काय हेतू आहे आणि त्यामध्ये तुमचे एम्स, ऑब्जेक्टिव्स वगैरे ते लिहायचे असतात. आता थिंग्स टू रिमेंबर म्हणजे हा एक प्रकारचा एसे आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन करायचं आहे तुम्ही कसे आहात, तुमचं उद्दिष्ट काय आहे, तुमच्या महत्त्वाकांक्षा काय आहेत. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ and the qualities you have nurtured in the process, and the scorecard of your transcript gives your academic achievement. तुम्ही तुमच्या academic achievement मध्ये काय मिळवलेलं आहे आणि तेच ह्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. तुमचा हेतू ह्या ठिकाणी तुम्ही स्पष्ट करायचा आहे. आता बघूया फॉर्मॅट ऑफ द स्टेटमेंट ऑफ पर्पज. मग स्टेटमेंट ऑफ पर्पजचा फॉर्मॅट कसा असतो, तर साधारणतः 500 शब्दांमध्ये टेंटेटिव्हली तुम्हाला 5 ते 6 पॅरेग्राफ्समध्ये हा SOP लिहायचा असतो. म्हणजे तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचं असतं. आता ते कसं लिहायचं बघूया. बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन. युअर इंट्रोडक्शन शुड टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफमधलं तुमचं पर्सनल बॅकग्राऊंड कसं आहे, तुमचं मेंटल मेकअप कसं आहे आणि तुमच्या जीवनातलं एम म्हणजे उद्दिष्ट नेमकं काय आहे ते ह्या ठिकाणी तुम्हाला ॲट द व्हेरी बिगिनिंग द्यायचं असतं. म्हणजेच कुठल्याही डिग्रीला आपण जाण्यापूर्वी त्या डिग्रीला आपण का जातो आहे, ते तुमचं उद्दिष्ट का आहे हे स्पष्ट करायचं आहे. नाव सी द सेकंड पॅरेग्राफ. व्हॉट शुड बी देअर इन द सेकंड पॅरेग्राफ. यू शुड स्पीक अबाउट वाय यू वॉन्ट टू विश टू दिस पर्टिक्युलर प्रोग्राम और कोर्स और एरिया ऑफ इंटरेस्ट. म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला लिहायचं की तुम्हाला ह्याच कोर्सला किंवा ह्याच डिग्रीला किंवा ह्याच प्रोफेशनमध्ये तुम्हाला का जायचं आहे.
यासाठी तुम्ही अत्यंत स्पेसिफिक असलं पाहिजे आणि तुमचं ह्या ठिकाणचं उत्तरसुद्धा स्पेसिफिक असलं पाहिजे की तुम्ही हा पर्टिक्युलर काइंड ऑफ कोर्स का निवडला, त्यामागचं तुम्हाला ह्या ठिकाणी एक्सप्लेनेशन या सेकंड पॅरेग्राफमध्ये द्यायचं आहे की जेणेकरून तुम्ही ज्या कोर्ससाठी जात आहेत त्या कोर्सला तुमचं स्पष्टीकरण देऊ शकाल. In the third paragraph, you are going to talk about your qualities that would helpful or suitable for this career or goal or objective. Show how your hobbies and your extracurricular activities would be helpful in strengthening your goals. म्हणजे ह्या ठिकाणी तुमच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत आणि त्या क्वालिटीज तुमच्या ह्या प्रोफेशनसाठी कशा योग्य आहेत किंवा तुम्ही ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कूल कॉलेजेसमध्ये ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज घेतल्या होत्या, निवडल्या होत्या, त्या तुम्हाला ह्या कोर्समध्ये कशा उपयोगी पडतील हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे की तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजपर्यंतच्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत त्या कशा उपयुक्त ठरतील याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला थोडक्यात ह्या थर्ड पॅरेग्राफमध्ये द्यायचं. द फोर्थ पॅरेग्राफ, do mention your experience in this field or any internship or project that you have done. You can state something which makes you distinct from other applications. यामध्ये तुम्हाला तुम्ही जे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव, एक्सपिरियन्स किंवा प्रोजेक्ट तयार केलेले असतील ते तुमच्या ह्या प्रोफेशनसाठी कसे योग्य आहेत आणि इतरांपेक्षा वेगळे कसे आहेत, हाऊ यू आर डिस्टिंक्ट, इतरांपेक्षा तुम्ही वेगळे कसं आहात ते ह्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. आता शेवटचा पॅरेग्राफ म्हणजे पॅरेग्राफ नंबर 5. आता संपूर्ण तुमचं हे जे स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे ते लिहून झाल्यानंतर तुमच्या 5व्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे, तर तुमच्या 5व्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला लिहायचं आहे हाऊ ॲडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स ऑर डिग्री ऑर युनिव्हर्सिटी बी बेनिफिशियल टू यू. तुम्ही ह्या कोर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर ते कसं फायदेशीर राहणार आहे अँड हाऊ यू लुक ॲट इट फॉर्मल टर्म लाँग टर्म करिअर पर्स्पेक्टिव्ह. आणि तुम्ही ह्या करिअरकडे एक लाँग टर्मचा म्हणजे खूप कालावधीचा टर्मचा तुमचा हा व्यवसाय आहे हे तुम्हाला ह्या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. अँड लास्ट नॉट बट द लिस्ट, राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड सिम्पल लँग्वेज. अशा पद्धतीने तुम्हाला स्पष्ट भाषेमध्ये हा संपूर्ण स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचा आहे. आता बघूया एक्झाम्पल ऑफ स्टेटमेंट ऑफ पर्पज. सी द स्टेटमेंट ऑफ पर्पज गिवन इज फॉर द biology sample. Now you can see another example of mastering degree in computer science. See, these are the different kinds of statement of purposes required for different kinds of degrees and professions. You can choose the different kinds of statement of purposes. 2 examples are also given in our textbook. Study them and try to write your own statement of purpose. Thank you.